यम्मी, किती छान लागते. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण आमरस कसा बनवायचा आहे तो दाखवणार आहे आणि तो काळा पडू नये म्हणून खूप साऱ्या टिप्स देणार आहे. अशा छान छान रेसिपीसाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता आमरस करण्यासाठी आंबा कसा निवडायचा तो आपण बघणार आहे. इथं मी हापूस आंबा घेतला आहे आणि असा सुरकुट्या पडलेल्या घ्यायच्यात. काळा देठ झालेला, हिरव्या देठाचा घ्यायचा नाही आहे. म्हणजे हा पूर्ण झालेला आंबा आहे, नैसर्गिक पिकलेला आहे हा आंबा. असे सुरकुटे आणि असा काळा डाग पाहिजे. वास घेतला की असा खूप असा घमघमाट सुगंध येतो या पिकलेल्या आंब्याचा. तर असा निवडून आंबा घ्यायचा. हे आंबे आपण स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण ह्या आंब्यावर त्याचा चीक आणि धूळ बसलेली असते. तो आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहे. अर्धा तास आपण असंच पाण्यामध्ये ठेवणार आहे, कारण हे अर्धा तास पाण्यात ठेवलं त्याचा चीक असतो ना, तो चीक सगळा जातो आणि त्याच्यावर खूप धूळ बसलेली असते. आता हे आंबे आपण अर्धा तास पाण्यात ठेवले होते. आता हे कापडावर घेऊन आपण स्वच्छ करू, म्हणजे आपला आंब्याचा रस छान होतो. असा ड्राय करून घ्यायचा आहे. आता हे आंबे आपले स्वच्छ पुसून झालेले आहेत. तर आंब्याचा रस फोडी करून मिक्सरमधनं काढतात तर तो पटकन काळा पडतो. शक्यतो हा रस करताना असा चहूबाजूने सैल करून घ्या. ह्याच्यातला गर पूर्ण मऊ करून घ्यायचा. हे बघा, इथं दाबून धरायचं, रस बाहेर येत नाही. सगळ्या बाजूने असा सैल झालेला आता. हां, असा लिबलिबीत करून घ्यायचा, कारण दाबले की आता रस बाहेर येतो त्याचा. बघा, छान लिबलिबीत झालेला आहे आपला हा. आता ह्या हातानेच त्याचं काळं जे देठ असतं ना ते असं काढून घ्यायचं. ह्या पद्धतीने आपण सगळे आंबे असे सैल करून घेऊ. आता हे आपले चांगले आंबे मऊ करून झालेले आहेत. बघा, आता आपण याचा रस काढून घेऊ. आता ह्या कोळीला पण भरपूर रस असतो, आपण ते हाताने काढून घ्यायचा. अशा सगळ्या असं आपण काढून घेऊ आधी आणि मग कोळीमधनं काढू. मग कोळीचा सगळा गर निघालेला आहे. असं आपण सगळ्या कोळींचा काढून घेऊ. असा रस केला तर खूप छान लागतो, पण आता आवडत नाही असा हाताने केलेला रस. पूर्वीच्या काळी काही मिक्सर वगैरे नव्हते ना, आमच्या घरी असंच होतं. आणि एका टायमाला आम्हाला 5 ते 6 डझन आंबे लागायचे एवढ्या लोकांना. आता ह्या कोळीचा सगळा गर काढून घेतलेला आहे. आता ह्या सालीला पण असंच असतं, तर ह्याला आम्ही लहानपणी कातडी म्हणायचं. ह्याच्यासाठी आम्ही सगळे गोल करून बसायचं आणि असं ते कातडी. माझं फेवरेट काम आहे. आता हा आपला सगळा गर काढून झालेला आहे. ह्याच्यात खूप गुठळ्या आहेत ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण थोडी साखर टाकून घेऊ. खूप नाही टाकायची, कारण त्याची आंब्याची चव असते. आता ह्याला ह्या गोठुड्या आहेत त्या आपण रवीने मोडून घेऊ. एकसारखं असं करत राहायचं, त्याच्या गोठुड्या मोडतात. जरी राहिली तरी असं खायला खूप छान लागतं ते, एखादी राहिली तरी. हो, किती सुंदर दिसतोय कलर बघा. अजिबात कलर चेंज झालेला नाही आहे. रस शक्यतो मातीचं भांडे किंवा काचेच्या भांड्यात करावं, म्हणजे काळा पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात एक कोळी टाकून ठेवायची, म्हणजे काळं पडत नाही. हे पण एक कारण आहे. आणि दुसरं कारण, आम्हाला लहानपणी असं सांगायचे की रस पुरवणी यावा म्हणून त्यात एक कोळी ठेवायची. आणि ती कोळी खाण्यासाठी आमची खूप भांडणं व्हायची. कोण ती शेवटी राहिलेली कोळी खाणार किंवा कोणाच्या हाताला लागणार. ती शक्यतो माझ्याच हाताला लागायची ती कोळी.
आंब्याचा यम्मी रस आणि टम्म फुगलेली थोडीशी कुरकुरीत पोरी किती छान लागते. यम्मी किती छान लागते. पुऱ्या पण मिक्स केल्या तसं. ती खाण्यामध्ये बिझी आता. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, हे सर्व सिद्धीचे कारण. कशी मनापासून रस पुरी खातीये, तिला खूप आवडते. बाय.